अशी मस्त आपण करदी घेऊन आलोय मार्केटमधून। मस्त अशी आपण आता ती सुकी कांद्यामध्ये बनवणार आहोत। नमस्कार, कस्तुरीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार। तर आज आपण बनवणार आहोत सुकी कांद्यातली करदी, म्हणजे छोटीवाली कोलंबी असते त्यालाच करदी बोलतात। तर ते आपण आज बनवणार आहोत। चला तर मग आपलं साहित्य आपण बघून घेणार आहोत। मी करदी घेतले बारीकवाली, त्यानंतर तेल, आले लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मिरची, कच्ची कैरी आहे, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कांदे, कढीपत्ता आणि चवीसाठी मीठ। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी मी गॅसवरती भिडाचा तवा घेतला आहे। माझ्याकडे भिडाचा तवा होता, तर मी आज त्या भिडाच्या तव्यामध्येच आपली सुकी करंदी बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। मी तव्यामध्ये गरम झालाय तवा मस्त। आता त्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेतलंय। त्या तेलामध्ये मी लसूण ठेचून घेतली, ती सुद्धा घालून घेते। त्यानंतर मिरची, कढीपत्ता आणि चिरलेला कांदा। आता छान असं मस्त मी परतून घेते तेलामध्ये। छान असं आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय कांदा। त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत। भिड्याच्या तव्यामध्ये असं मी का बनवते, कारण भिड्याच्या तव्याला एक छान अशी टेस्ट असते, त्यामुळे मी म्हटलं चला आपण भिड्याच्या तव्यामध्येच आज ट्राय करूया। आपला कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे। आता त्यामध्ये मी चिरलेला टोमॅटो घालून घेते। तो सुद्धा छान असं परतून घ्यायचा आहे। आलं लसूण पेस्ट घालून घेते थोडीफार, ते सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे। आपला कांदा छान असा भाजलेला आहे। आता त्यामध्ये मी जे आपले लाल तिखट आहे तो घालून घेते। लाल तिखट तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता। मी 1 चमचा घालून घेते। त्यानंतर 1 ते 2 टीस्पून मी हळद घातली आहे। ते आता छान मिक्स करून घ्यायचंय। आपल्या कांद्यावरती थोडा पाण्याचा शिंतोडा मारून घेते। त्यानंतर आपण आंबटपणासाठी कैरी घेतली होती, ती सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते, जेणेकरून आपली कैरी छान अशी सॉफ्ट व्हावी। आपला कांदा आणि कैरी छान अशी नरम झालेली आहे। आता आपण त्यामध्ये जे आपली करंदी आहे ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आपली करंदी छानपैकी मस्त अशी फ्राय झालेली आहे। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये। झाकण ठेवल्याने काय होतं, आपली जी करंदी असते त्याला पाणी सुटतं, पण आपल्याला हे पाणी सुटू द्यायचं नाहीये। आपल्याला ही ड्राय सुकी बनवायची, त्याच्यामुळे आपण झाकण ठेवणार नाही आहोत। आपण अशीच झाकण न ठेवताच ती शिजू देणार आहोत। आणि करंदी छान अशी मस्त शिजलेली आहे, मस्त अशी फ्राय झालेली आहे। आता त्यावरती मी मस्त अशी कोथिंबीर घालून घेते।
बघू शकता किती मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि स्मेल सुद्धा छान येतो। आपली छान अशी सुकी करंदी तयार झालेली आहे। मस्त अशी आंबट कैरीचा स्वाद आणि मसाला असा मस्त अशी चटपटीत आपली करंदी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।